निसर्ग पर्यटन केंद्रातील जंगलात एका महिन्यात दुसऱ्यांदा लागली आग. सविस्तर वृत्त असे. कारंजा अमरावती मार्गावर विराजमान असलेल्या स्वर्गीय प्रकाश ढहाके निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये मागील काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने सिगरेट पेटवून माचीसची पेटती काडी फेकल्यामुळे आग लागली होती. मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे लागलेली आग ताबडतोब विझवण्यात आली होती. त्याच प्रकारे 28 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान पर्यटन केंद्राच्या मागील बाजूस म्हणजे नागपूर औरंगाबाद महामार्गावर शेतात काम करीत असलेले समाजसेवक नितीन रेवाडे यांनी कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पर्यटन केंद्रातील मागील भागामध्ये 2 अज्ञात व्यक्ती आग लावून पळून गेल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, क्षेत्र सहाय्यक किशोर सरनाईक, वनरक्षक राजू शिंदे, वनमित्र गोलू पुरोहित यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून आग विझवली. एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा लागलेल्या आगीमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की जंगलाचे रक्षण करणे फक्त वन विभागाचे काम नसून आपणा सर्वांचेच काम आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी समजून आपली धरोहर समजून जंगल वाचविण्याचा प्रयत्न करा, असे यावेळी विदर्भ न्यूजशी बोलताना ते म्हणाले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.